स्वामी समर्थ महाराज की जय. चला. किंवा आज काय थारच थार दिसतात आपल्याला नुसत्या. तिसरी थार. हा कुठला वडा आहे? साबुदाणा वडा, खिचडी. आणि इथं समोर हे वीर धरण आहे. थोडा शेवाळाचा वास येतोय पण ठीक आहे. इथं आपल्या मागच एक वीर पण आहे. वडापाव पण गावाकडेच अनुभवू शकतो आपण. नमस्कार मित्रांनो, सगळेजण शॉक होतील की आपण मराठीत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे. रिझन काय आहे त्याचं की खूप साऱ्या लोकांच्या कमेंट्स येत होत्या की तुमचे मराठी सबस्क्रायबर्स आहेत आणि तुम्ही मराठीत व्हिडिओ का नाही बनवत. तर मी पण एक पोल घेतली यूट्यूबवरती आणि तिथे पोलवरती जेवढे वोट झाले ते मेजॉरिटी ऑफ द होते की मराठीत व्हिडिओ तुम्ही बनवा. तर हा आता म्हटलं एक व्लॉग आपण मराठीत करू आणि आपण लवकरच म्हणजे नेक्स्ट वीकमध्येच ऑलमोस्ट एक 4-5 दिवसामध्ये 5-6 दिवसामध्ये एका मोठ्या ट्रिपवर जाणार आहे फॅमिलीसोबत. 8-9 दिवसाची मोठी ट्रिप आहे, जशी की आपण लास्ट इयर कन्याकुमारी वगैरे केली होती तशीच आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि येणारे व्हिडिओ तर तुम्हाला कळतीलच आणि कळेल आपण कुठं जाणार आहे. तर आज आपण चाललेलो आहे फलटणला, म्हणजे माझ्या गावी. पप्पांचं आणि आजोबांचं गाव आहे मोस्टली. कदाचित बघितलं नसेल व्हिडिओमध्ये, मला आठवत नाही मी पोस्ट केला की नाही व्हिडिओ. पण आज तिकडे आपण चाललेलो आहे, थोडंसं काम आहे आपलं. तर फॅमिली सगळे निघालेलो आहे. मामाची मुलगी बहिणीची मुलगी आलेली आहे, ती पण सोबत आहे छोटी. आणि क्यू, मी आणि मम्मी आणि अपेक्षा, असे आम्ही सगळे फॅमिली आज चाललेलो आहोत. तर दुपारचे 1 वाजलेले आहेत. सुट्टी होती आज आणि उठायला खूप उशीर झाला, त्यामुळे आता आम्ही निघालो आहे. थोडा लेट झालेला आहे. इथे आपलं सामान आहे, ते सगळं उचलूया आणि निघूया आपल्या गाडीकडे. गाडीला थोडासा प्रॉब्लेम आला होता, गाडी सर्व्हिसिंगला होती. गिअरबॉक्सचा थोडा इश्यू आला होता, तर 8-10 दिवसानंतर गाडी मिळाली. आता त्याची एक ट्रायल पण होऊन जाईल, कारण ऑलमोस्ट 200-250 किलोमीटर जे आहे ते ट्रॅव्हलिंग होणार आहे. तर मित्रांनो, आता जसं की तुम्ही रिक्वेस्ट केली होती की मराठीत व्हिडिओ बनवा, तर मराठीत व्हिडिओ बनवायला सुरुवात करतोय आपण. तर आता रिस्पॉन्स देणं, खूप सारा प्रतिसाद देणं आणि व्हिडिओ शेअर करणं आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढायला मदत करणे ही आता तुमची जबाबदारी आहे माझ्यासोबतच. चांगले कंटेंट देण्याचं काम मी करेलच, पण तुमचाही सपोर्ट मला यामध्ये हवा आहे. तर मी आशा करतो की तुमच्याकडून मला हा सपोर्ट नक्की मिळेल. तर चला, आपली गाडी आता रेडी होऊन आलेली आहे, चकाचक एकदम मस्त. आता बघूया त्याच्यामध्ये काय इश्यू वगैरे येतोय का. चावी माझ्याकडेच आहे, तर हे दोघंही बाहेर थांबलेले आहेत आता. हे सगळे मम्मीचं आणि अपेक्षाचं काहीतरी चाललंय. काय माकड, चला. ही रावी आहे. हाय रावी, हाय कर. आणि हा किवा आहे. चला रेडी, बसा. केली आहे, अनलॉकच होते मग मला वाटतं कदाचित. 1 मिनिट. हां झालं, बसा. आय होप की काही इश्यू नाही यायला पाहिजे गाडीमध्ये. आता सामान सगळं ठेवूया. हे जेल सीट आहे, ट्रॅव्हलिंगला खूप कामात येतं बाहेर, लॉंग राईडला जायचं असेल तर. हे पण आपण ठेवून घेऊ. ए सुट्ट्या, मस्त क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्यात आता, हे ना निवांत. हां काय, हां तोडायचंय सर. मामा कुठे गेली? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला, आपली आता ट्रिप स्टार्ट झालेली आहे. 250 किलोमीटर जायचं आहे आणि यायचं आहे 250 किलोमीटर. 250 किलोमीटर टोटल जाऊन येऊन. म्हणतात बसवाले मावशी की हात बाहेर नका काढू. आणि आजी काय म्हणतात तेच. काय आजी काय बोलते? काय तर नको बाहेर काढूस. मग ती काय बसवाली मावशी आहे का? मग ती सेफ राहावं म्हणूनच सांगते ना तुला की हात बाहेर नको लागेल वगैरे. रॉंग काय सांगितलं त्याच्यामध्ये?
मग बस मध्ये थोडी ना काय लागेल ना. बस मध्ये पण लागू मग शकतो ना. गाडी तर छोटे असतात ना रस्ते. पण ऍक्सिडेंट होऊ शकतो ना, ती सेफ्टीसाठी सांगते तुला. दुसऱ्या बस असतात की अशी कुठं तरी बसवाली मावशी करून टाकलं का तू आजी आजीला? काय बसवाले मावशी का अशी गाडी गेली आजी कसं सांगतात? आजी काय बसवाली मावशी आहे का? आपल्या नांदेड सिटीमध्ये लवकरच हे हॉस्पिटल येत आहे, नोबेलचं आहे आय गेस, आणि मोठं हॉस्पिटल तयार होत आहे. तर सुविधा चांगली झालेली, येणारे काही प्रॉब्लेम्स, कोणाला काही इमर्जन्सी असेल तर पटकेनी नेता येईल इथे. रावीला गाडीचा त्रास होतो, उलटी येते तिला, म्हणून गोळी आणायला चालली आता मामा. ती गोळी खाल तर तिला उलटी होणार नाही. रावी मामा कुठे आहे? हा, घरी आहे. कॅप्टन अमेरिका, तुझं शर्ट दाखव कसं आहे, काय करता येतं याच्यामध्ये? हा, दाखव तर करून काय येते. कुणी घेतला नाही हा शर्ट तुला? कॅप्टन अमेरिका असं करता येतो का? काय नाही, अर्धीच दे तिला, पॉवरफुल असेल. लहान मुलांची आहे का पण ती? सवय खराब आहे खरं ती गोळ्यांची वगैरे. नेट्स आहेत, त्याला विंडोला लावायच्या, त्या पुढे गेल्यावर लावू, त्याने एकदम गरमी कमी होऊन जाते, आतमध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. ते पण पुढे गेल्यावरती लावून घेऊ आपण आता. मागं अजून एक थार रॉक्स येते घेऊ. किंवाची फेवरेट थार रॉक्स आहे. आणि तू असा उलटा का बसलाय? हा, असंच. किंवा आज काय थारच थार दिसतात आपल्याला नुसत्या. तिसरी थार आहे जवळपास, आणि जुनीवाली पण मस्त मॉडिफाय केलेली आहे ना. भरपूर थार दिसतात आज. कस काय थार डे आहे का आज? घेतलेली रेड. हे पुढे चालली आहे BMW X6, खूप रेअर गाडी आहे. बाबांनी मला घेतलेली. मी एकदा मुंबईमध्ये पाहिली होती 2013 का 14 मध्ये, त्यानंतर ना आज बघतोय डायरेक्टली. आणि त्याचा शेपच असा होता, आणि एवढे मोठे टायर्स आहेत ना त्याचे. जवळ गेल्यावरती थोडं दाखवतो मी तुम्हाला. ओल्ड मॉडेल आहे, बंद झालेलं आहे आता, याच्यात अपग्रेडेड आलेले आहेत, पण ही गाडी खूप रेअर आहे. X6 M सिरीज. टायर बघा त्याचा केवढा मोठा टायर आहे का? ट्रक सारखा टायर आहे त्याचा. पुढे ती पुढे टियागो चालली, त्याच्या कंपॅरिझन मध्ये टायर बघा त्याचे. 4 टायर एकाच टायर मध्ये बसतील. मस्त आहे. टायर नाही, एक टायर बस. BMW तर ऑल टाइम फेवरेट आहे ना, किंवा आहे की नाही? बाबांनी नाही का मला हो, आपण दाखवली, घेतलेली का कार मध्ये? रिमोटची. बघा हे सर, कट मारण्यामध्ये एकदम एक्सपर्ट, ट्रॅव्हलर वाले. ड्रिफ्ट लागेल जसं नॉर्मल BMW. चिडायला लागलो. का चिडतोय सारखं क्यू तू? नाही खरं दाखवून घ्या. तुझी गाडी सर्व्हिसिंग वर आली आहे का ते सांग मला. तुझं एकदा सर्व्हिसिंग करू का मी? 3 महिन्यात 3 महिन्यातून एकदा. लास्ट सर्व्हिसिंग कधी झालंय तुझं, आठवतंय का तुला? बाहेर असं चिडायचं नाही हा, वेड्यासारखं कर. रडारडी सारखी चिडाचिडी करायची नाही, नाही तर गाडीचं सर्व्हिसिंग ऑइल बदली करण्यात येईल लवकरच. ते चालेल का? कात्रज बोगदा आलेला आहे आता, बघ टनल आलाय. थार काय आपल्या बरोबरच चाललेली आहे मस्त. थार काय आपला पिच्चा सोडत नाही. आज रोडला थोडी गर्दी आहे, कारण क्रिसमसच्या सुट्ट्या चाललेल्या आहेत. आज 24 तारीख आहे, उद्या क्रिसमस आहे, त्यामुळे मुलांना सुट्ट्या असल्यामुळे सगळे बाहेर पडलेले आहेत. वातावरण पण ठीकच आहे, ऊन थोडंसं लागतंय आपल्याला. हे आता इथे नवीन कुठलं तरी हॉटेल चालू झालंय, 200 मीटर अंतर. खऱ्या विमानात जेवण करा, हे पुढे आहे. म्हणजे जाताना बऱ्याच वेळेला दिसलं होतं मला असं, त्यांनी एरोप्लेन ठेवलेलं आहे किंवा, आणि त्याच्यामध्ये बसून जेवण करू शकतो, रिअल एरोप्लेनमध्ये. हो, आता इथं पुढे आहे बघ, खेड शिवापूरच्या इथं आहे आपण आता. हां, येताना बघितलेलं, पण ते तिकडून कळत नाही एवढं. आता जाताना दिसलं तर बघूया. अपेक्षाने तर 2-3 वेळा बघितलं नाही आहे ना, 2-3 वेळा दाखवलं मी. आता बघूया, दिसेल तर पुढं जाताना.
इथंच कुठेतरी बघितलं होतं मी. आता इथं रोडचं काम चाललंय. हां, तिथं समोर दिसतंय छोटंसं. छोटं नाही, मोठं ॲक्च्युली, पण लांबून छोटं वाटतं. कुठं तेल दिसली हे तर प्लेनचं ते मोठं आतमध्ये एअर इंडिया लिहिलेलं आहे. ग्राउंड एअरलाईन असं नाव आहे. हां, आणि इथं समोर आपलं जगदंब आहे, त्याच्या ऑपोजिटच आहे. बरोबर, जगदंब आता पण फुलच आहे. ऑल टाइम फेवरेट. एअरलाईन असं नाव. खेड शॉपूर टोल नाका आलेला आहे आणि आपण एक ॲन्युअल टोल पास काढलेला आहे 3000 रुपीजमध्ये. बऱ्याच लोकांना माहीत असेल, कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नसेल, तर मग याच्यातून तुम्हाला समजेल की काय फायदा आहे. तर आपल्या रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीने ते काढलेलं एक ॲप आहे, राज्ययोग. मी दाखवतो एक्झॅक्टली ॲपचं नाव काय ते. त्याच्यामध्ये 3000 रुपीज जर तुम्ही पे केले तर पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये काही एक्सप्रेस वे सोडता मेन मेजर जे आहेत ते 200 टोल्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहेत विदिन 3000 रुपीज. तर याच्यामध्ये 200 टोल किंवा 3000 रुपये आणि 1 वर्ष व्हॅलिडिटी असते. तर ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही कुठेही फिरा, जसे की असे टोल्स ते सगळे ऑलमोस्ट कवर होतात. त्यांच्या मॅपमध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत. मी नंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवेल की काय टाईपचं असतं ते. तर तो एक बेनिफिशियल आहे. आता आपल्याला ट्रिपला पण जायचं आहे तर त्याचा फायदा होईल आपल्याला. ऑलमोस्ट टोल त्यात सगळे होऊन जातील आणि टोलचा जो खर्च आहे तो वाढणार नाही आपला. तर आता इथे बघूया. आता मी सकाळीच काढलेला आहे, बघू कशातनं डिडक्शन होतं. ते आपल्या फास्टॅगलाच लिंक आहे तो टोल. आणि फास्टॅगमध्ये बॅलन्स असणं पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी टर्म्स अँड कंडिशन सगळे तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करून हे करू शकता. ETC रीड. आता टोलमधून तर पुढं निघालो आहे आपण. आता फक्त बघायचं आहे मेसेज येतो आहे का की त्याच्यातच वे ऑफ झालं आहे. ETC म्हणजे फास्टॅगचं काहीतरी असेल त्यांचा शॉर्ट फॉर्म, मशीनचा. मशीनने रीड केलेलं आपल्या नंबरला. साऊंड लावून चाललेत मस्त. तू साऊंड लावून चालले त्यांना बघ असं असं करायचं ना असं. लाजतोय कशाला? आज बघ की त्याला ते पण हसतील की नाही तुला बघ. बघ किती fast. बाहेर मिळून दोन्ही हात कर. असं झालं. त्यांना बघून असं असं करायचं. हां कर. मी करेन, मला ते मी दिसणार नाही ना, तू त्यांना बघून करते. त्यांच्याजवळ छोट्या गेलं मुलांना तर हसतात ते बरोबर. त्यांना चला, श्रीराम वडेच्या इथं थांबलेलो आहे आपण. साबुदाणा वडा खायचा आहे क्यूला. भरपूर ऊन पडलेलं आहे. पार्किंगला जागा बघू आता कुठे आहे. चला, आता पुढे एक वीर डॅम येतोय, तिथपर्यंत गाडी अपेक्षाला चालवायला देतोय. थोडी थोडी करून शिकते ती, अजून प्रॅक्टिस नाही आहे. नीट नाही आम्हाला फक्त. आणि थोडं डोकं दुखायला लागलं. कशाला सँडल घेत असते ग? हाईटला ॲडजस्ट. मागच्या वेळेला पण तसंच. बघा तसंच ब्रेकवर पाय ठेव. गिअरमध्ये टाक बाई. इथून सुरुवात आहे तुमची. पलीकडं बघ गाड्या आहेत का, जाऊ दे हळूहळू. गुड. हमारी जिंदगी अब तुम्हारे हाथ में है. एवढंही नाही. सीट बेल्ट नाही, काही नाही, तशीच चालवायला लागलीस. असू दे, आता थांब, पुढे गेल्यावर थांबव. जमणार नाही तसं. हां, सावकाश. हां, पहिले सीट बेल्ट. ओके, जाऊ दे आता हळूहळू. काही गडबड नाही, निवांत जाऊ दे. आपण नॅशनल एक्सप्रेस वे पुणे बँगलोर वे सोडला आणि आता टर्न मारला आहे आपण इकडे फलटणच्या साईडला. तिथे पुढे वीर डॅम येतो आणि या रोडचं काम चाललं आहे. आम्ही म्हणजे 5-6 वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेला तर हा रोड पण नव्हता, फक्त सिंगल रोड होता आणि त्याच्यात पण खूप खड्डे होते. आता त्या साईडचं डेव्हलपमेंट चालू आहे रोडचं. आता कंडिशन चांगली आहे. आता हे साबुदाणा वडा वगैरे आम्ही घेतला आहे, खाणार पुढे डॅमच्या इथं बसून मस्त. आणि जेवायला मग बघूया पुढे फलटणच्या अलीकडे कुठेतरी थांबता येईल. एक हॉटेल आहे चांगलं, तिथे नेहमी जेवतो आपण, तिथे बघूया. लास्ट टाइम ते बंद होतं हॉटेल. बघायचं का जाऊन? दगडा वगैरे पडलेत ना. इकडे बाबळे.
इथून घासल खाडी गाडी. नाही घासत. होय जाईल. नाही घासणार आता, नाही घासणार. तो ऑफ रोडिंग होईल. फसली ना तर प्रॉब्लेमच होऊन जाईल. कशाला घेतो पुढे पलीकडून गेला. कसा फसल बरं? सुकेर. हा ड्राय तर आहे. तिथं झाड आहे. सुकी ठीक आहे, माती. इथं पण जागा आहे चांगली. उई, हळू घ्या. त्या. अय्या. तो विहीर आहे. एवढी विहीर आहे इथं बघ ना. विहीर मध्ये कलर आवडतात. इथे इथे बघ पॉन्ड आहे. हम्म. इथं आहे इथलं खालती. उतरा. कसं वास येतो इथे? शेवाळ्याचा वास येतो. पलीकडून कोण आहे? मग कुठं जाणार? कुठं? इकडून नाही इकडं नाही एवढं. थांब, खाली थोडा चिखल आहे. उतरा. एवढं नाही. एवढं नाही. ये. ही पण पाणी त्याला म्हणू किंवा तिकडे जाऊ नको पुढं. हे वीर धरण आहे पूर्ण. इकडे ना पुढे जायला पण ऑप्शन आहे नंतर ना, गाडी वगैरे जायला पण खूप कचरा असतो तिथं. ते इथं थोडं शेवाळ्याचा वास येतोय कारण पाणी कमी झालं नाही तर पुढपर्यंत असतं पाणी एवढं. आता थोडं डिसेंबरमध्ये पाणी कमी झालंय. हा वाला पाव. हा कुठला वडा आहे? साबुदाणा वडा, खिचडीचा वडा नाही. चटणी. हे आता घेतलेले वडे. रावी इथं बसली आहे. गाडी इथं समोर लावली आम्ही. आणि इथं समोर पूर्ण हे वीर धरण आहे. थोडा शेवाळ्याचा वास येतोय पण ठीक आहे. आणि इथं आपल्या मागच एक विहीर पण आहे. सांडू नका. खाली ठेव. खाली सांड खाली पकड. खाली ठेव असं इथं. पकड असं खाली. हा. इथं ठेव असं. खावा. माझा चटणी नकोय मला, असंच खायचं. मस्त आहे का टेस्ट? वडापाव पण काय एवढा खास नाही वाटलं मला, पण ठीक आहे. साबुदाणा छान आहे. हम्म? साबुदाणा छान आहे. घ्यायचं? एकच पाहिजे. आणि आम्ही सगळ्या पिशव्या उचलून घेऊन जाणार आहे. इथं काहीच ठेवणार नाहीये. पाणी बरंच कमी झालंय पण. लास्ट टाइम कसं. बुडबुडे येतात ना ते खालीच आहे. या विहिरीत मासे आहेत बहुतेक आहे ना क्यू? 7-8 मासे होते आता वर. मागूनच बघ, जास्त पुढे जाऊ नकोस. ते बुडबुडे येतात ना तिथे. पूर्ण गच्च भरलेली विहीर कारण पाणी आता याच्या वरतीपर्यंत होतं. पुढचे आता 6-8 महिने वर्षभर काय टेन्शन नाही. तर पाणी आत्ताच आटलंय त्यामुळे थोडंसं चिखल आहे. आता इथून सावकाशी, इथून स्लो आहे. जास्तच चिखल आहे. पाणी पण घाण आहे सगळं कोपऱ्यावरती. त्यामुळे आम्ही रिटर्न चाललोय. आणि यांचे चप्पल सगळे खराब झालेत. कॅन आहे पाण्याचा गाडीमध्ये तर धुता येतील. लोणंद चौक. सगळ्या उसाच्या कारणांमुळं थोडंसं ट्रॅफिक होतंय. रोड पणचं काम चाललंय. जेवायसाठी थांबूया आपण इथे. या जर फलटण रोडला तुम्ही येत असाल तर हा सह्याद्री ढाबा एकदम मस्त आहे. जेवण वगैरे चांगलं असतं इथलं. कधी असेल तर ट्राय करत जावा, कधी आले तुम्ही इकडे तर. मी आली बटर रोटी, ही एवढी क्वांटिटी आहे पनीरची. आणि दाल तडका एक मागवला आहे. आणि काय मसाला पापड आणि फुल राईस एवढा आहे ताट भरून.
नाही बस जेवण झालं इथं मस्त. आता इथं नळ होता, इथं पाय धुवून घेतले कारण सगळे चिखलाने भरले होते मगाशी. हे बघा यांचं चाललंय. हां, अपेक्षा मॅडम तर फोनमध्ये बिझी आहेत, कॉलवर कॉल येतात आहेत ऑफिसमधून. आणि इथं आपली गाडी, आता जरा ऊन कमी झालं आहे, माझं पण थोडं डोकं दुखत होतं, गोळी वगैरे खाल्ली, पण आता एक अर्ध्या तासात पोचून जाऊ आपण, है ना. फलटणमध्ये फायनली आलो आहे आणि इथे बघा हे काय गायांचा चारा मस्त ठेवलेला आहे विकायला, कारण आता फ्रेश ऊस निघतोय. इथंच कारखाना पण आहे पुढं, साखर कारखाना. आणि आता इथून पुढं 15 मिनटात आपण पोहोचून जाऊ. 5 वाजलेले आहेत आता ऑलमोस्ट. थोडा आतला रोड खराब आहे गावातला, तिथून थोडा अजून वेळ लागू शकतो. कमान नाही, कमान पाडली त्यांनी आता. मस्त नारळाची झाडं लागतात आपल्या शेताकडे जाताना. पहिले बघा मावशी काम करतात, काय करतात. 5 ते 10 मिनिटात पोहोचवा तुम्ही. पुढून थोडा कच्चा रोड आहे. हा नवीन ब्रिज झालाय. कॅनलला भरपूर पाणी आहे अजून, आहे ना मग. भरपूर पाणी वर गच्च भरलाय पूर्ण कॅनल. इथून पुढे रोड खराब आहे थोडा. हो नाही, आपण केलाय की मागच्या वेळेला आलो तेव्हा जरा खराब होता रोड. केलाय, काम चालू होतं रोडचं, झालेलं आहे आता मस्त. पळवायला लागतं पण मस्त वाटतं आता, आहे ना. किती छान बघा बरं इथं मस्त. मग त्याला बुबूला कोण घेऊन जाणार शी करायला. आणि तू नसेल स्कूलमध्ये असेल तेव्हा आजी तर म्हणते मी सांभाळणार नाही बुबू. मग त्याचं काय करायचं. आजी रनिंग करवणारच माहिती आहे. आजीला तर नाही रनिंग. एक रनिंग चालू आहे की कुठली बरं. बुबू कधी घेणार. बस स्टॉपवर ना परत ट्युशनला नेऊन सोडा आणा परत ते करा. मग त्याला पण सोबत घेऊन यायचं. हा त्याला सोबत घेऊन यायचं आजी. एवढं करायचं. हा पट्टा बांधायचा सोबत चालू आहे ना. एका बुबूचं चालू आहे की. मग मी स्कूलच्या ड्रेस वरतीच त्याला फिरवून आणते. मग 2 बोबो घेऊन यायचे त्याला काय. हे एक बोबो, हे एक बोबो. बाहेर गेलं की त्याला घेऊन जावं लागेल बरोबर. हो बघा मग आता काय करायचं. बघ हे मुलं कसे स्कूलमधनं चाललेत. स्कूल संपले, सायकल घेऊन मस्त चाललेत आपले. इव्हिनिंगला बघा तर मस्त सनसेट होणार आहे. किती छान वाटतंय, आहे की नाही. होतोय मग बघ ना मस्त आपला फार्मचा रोड. डोळे बंद केलेत का डोळे. बूस कुठं भरतोय ते काय बारीकच आहे. ह्याला आपलं घर, काकांचं घर इथं आहे समोर. तर पोहोचलोय आता आपण. तर इथं गाडी पार्क करू. दोन्ही यूज केलेले काका आहेत का. हे आपलं घर आहे काकांचं. काका येतील आता थोड्या वेळाने 7 वाजता वगैरे. चहा वगैरे घेऊ आता आणि मग जाऊ आपल्या शेताकडे मागे. आता जस्ट पोचलोय. हे बघा लिंबू वगैरे लावलंय मस्त झाड त्यांनी. अशी झाडं लावलेली आहेत समोर. समोर पण ऊसच होतो मोस्टली. आणि याच्या मागेच आपलं शेत आहे. ठेव आता मग तू इकडेच, तुझ्याकडेच ठेव. कसं आहे छोटू ट्रॅक्टर. बसायचंय तुला. बस बस. शब्बास. काय ओढत आणि हे ओढू वगैरे नको काय, फक्त बस स्टेअरिंगला हात लाव. कसं आहे. रन नको करू, पडशील नाही तर. पडशील पडशील पडशील. चालत चाल. आता इकडून हे बघा हे
सगळं आपलं आहे पूर्ण पट्टा एवढा पुढपर्यंत तिकडंपर्यंत एकदम हे सगळं आता गेलं आपला ऊस. आता गहू लावला आपण इथं दादा हे काय आणि हे काकांचं आहेत सगळं. पुढचं हे सगळं काकांचं आहे, हे पण काकांचं आहे, दुसऱ्या काकांचं हे पण काकांचं आहे. सगळं पूर्ण पॅसेज आहे. चल पुढं. तर मोकळं एवढं मस्त वाटतंय ना तिथे येऊन. कसं आलं ते white white? छान मस्त सनसेट दिसतो इथून शेतावरती. ही आपली गँग सगळी. संध्याकाळ झाली आता 6:30 वाजलेत. मस्त इव्हिनिंगचा व्ह्यू बघा. आम्ही टेरेसवरती आहे, अपेक्षा इथं आहे समोर. आणि व्ह्यू बघा इकडून मस्त सूर्यास्त झाला आणि वरती चंद्र आहे. हे सुख फक्त गावाकडेच अनुभवू शकतो आपण. मस्त मोकळं वाटतं एकदम. बघितलं का मावत आहे बघ वरती काय दिसतंय. थंडी पडलेली आता आहे ना मस्त. अंधार पडलाय, थोडी लाईट वरती कमी इकडं. आणि मम्मी बघ तिकडे. मम्मी काय ऑब्झर्वेशन चाललंय तुझं? हो चला जेवण झालंय आता निघालोय आम्ही. काका वगैरे बाहेर आलेले आहेत आपले. 10 वाजलेले आहेत. उशीर झालेला आहे थोडं. जेवण वगैरे हे करता करता इथं थांबलेत काका वगैरे. सगळी फॅमिली आपली येत आहेत. पिशवी पुढे जाऊन काढू. काय राहिले का? पिशवी तुमची आहे ना आत माग. घेऊ का मग? घेऊन टाक इथं. तर आम्ही निघालोय. किती वाजलेत? 10 वाजलेत. अजून स्वेटर बिटर हे चालेल. भरपूर थंडी पडलेली इकडं. रस्ता बघा जायचा एकदम. आणि आता मस्त इथे थंडी पडलेली. आता हे आम्ही काचा वगैरे वर करून पुढे निघणार आहे. मला वाटतं 12:30-1 वाजतील घरी जाऊस तोपर्यंत. ही आपली हो बच्चा गँग पुरी पॅक झालेली आता. जॅकेट वगैरे घालून किंवा जॅकेट घाल की तू. जॅकेट घाल ना बापरे थंडी तर थंडीच आहे इकडं. मलाही जॅकेट घालावं असं वाटतंय आता. तुमचं कुठे आहे ना मागच. हा शॉल नको मला. 12:30-1 होतील घरी जास्त. उद्या परत ऑफिस आहे आणि सकाळी. छान मटन केलं होतं काकांच्या घरी आणि एकदम मस्त झालं होतं आहे ना. असं वाटत होतं काय मस्त छान टेस्ट छान होती. हॉटेल टेस्ट हॉटेलमध्ये बनवल्यासारखं मटन एकदम. रस्ता शूट नाही करता आला. आम्ही सगळे फॅमिली बसलो होतो त्यामुळे. आणि प्रत्येक मोमेंट्स नाही कॅप्चर करता येत. कधी कधी असं होतं. मम्मीने व्हेज खाल्लाय ना. मम्मी संध्याकाळी जेवत नाही मोस्टली. एकच टाइम जेवते. पण मम्मीने आज जेवण केलंय. इम्पॉर्टंट असतो. नाही शूट करता येत कधी कधी. पण छान जेवण बरं वाटलं. छान जेवण बनवलेलं त्यांनी. मला तर आवडलं खूप. तर आपल्या इकडे अजून रस्ता झालेला नाहीये कारण इकडे 3-4च घर आहेत आपल्या साईडला. त्यामुळे हा जो पॅच आहे एवढा हा अजून तयार होतोय. पावसाळ्यात वगैरे इथे खूप प्रॉब्लेम होतो. गाडी आपली जी आहे ती यायला थोडासा इश्यू होतो. बट नंतर मॅनेजेबल येणं जाणं सगळं. फर्स्ट टाइम स्नेक बघतोय. बिचारा साप कुठल्या तरी गाडी खाली आला असेल. आता हा पिल्लूच वाटतंय. कुठला आहे हा बघा तुम्ही. मला याचं नाव माहिती नाही. गाडी गेली असेल त्याच्यावर ना कुठली तरी किंवा कोणीतरी घातली असेल. बिचारा मेलाय. चुकून एखादी गेली असेल तर हरकत नाही. आता काय करणार. आणि आपण बघा आता कोल माइन्स मधला ट्रक चाललेला आहे. केवढा मोठा ट्रक आहे. आणि याला अजून चाकं जोडलेली नाहीयेत. चाकं जोडले ना तर याची हाईट अजून मोठी होते. आता हे कुठलं आहे. नॉट मेंट फॉर
प्लेईंग ऑन पब्लिक रोडवरती चालू शकत नाही, माइन्समध्येच कंपल्सरी चालतं. एवढी साईज आहे त्याची बघा. आता कॅमेरा तेवढं लक्षात येत नसेल, पण एकदम आवडव्य आहे, मोठा. तर ते कुठेतरी डिलेवरी चालली असेल, त्याला टायर्स नंतर ना त्याचे जोडतील. एक मजला घर असतं तेवढी त्याची हाईट आहे जवळपास. ससुला आहे ससुला. चला आम्ही घरी आलेलो आहे. हां चला आम्ही घरी पोचलेलो आहे. आता रात्रीचे किती 12:30 वाजलेले आहेत. आता फ्रेश होतो, खूप झोप येते, सगळे थकलेले आहेत, अपेक्षा पण थकलेली आहे. आता फटाफट फ्रेश होऊन आम्ही झोपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटून नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.